की जय, ओंकारेश्वर महाराज की। ओम नमः पार्वते पते महादेव। का पकडत आहे का इथं? खेकडे पकडत आहे का? हा, का पकडत आहे सांगा, का पकडत आहे? अरे गाईज आतमधला व्ह्यू पहा कशा प्रकारे पुरातन काळातले स्ट्रक्चर इथं आहे। सो गाईज उतरताना उतरले, आता कसं वाटत आहे? हा, मस्त वाटत आहे। जय नर्मदा माते की जय। पापी लोकांचे एक्सेप्ट करून घ्यावे। जय ओंकारेश्वर महाराज की जय। सो हे गाईज, सर्वांना आधी जय सेवा आणि जय श्री महाकाल आणि सर्वात आधी तर गुड मॉर्निंग। सो सकाळ झाली आहे, सर्वांची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, माझी तर तयारी झाली आहे रेडी। अशा प्रकारे मी झालो आणि चेकआउट करा, बंडीची पण तयारी झाली आहे। आणि आज जाणार आहोत आपण स्पेशली ब्लॉक 3 ओंकारेश्वर, आणि जर्नी खूप मस्त होणार आहे। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है, अरे सर क्या बात। कारण की महाकाल सोबत आहे भाई, तर माहोल तर करूया। आणि जे जे ॲक्टिव्हिटीज होणार, जे जे एंटरटेनमेंट होणार ते तुम्हाला कंटिन्यू भाई ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत, तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये जुळून राहा, मिस नको करा। आणि मॉर्निंगचा आपला सकाळचा जो आपला ब्रेकफास्ट आहे भाई आलेला आहे, दाखवतो तुम्हाला, पाहू। सो याच्यात पराठे आले आहे, प्लस सर्वांसाठी उपमा पण बोलवला आहे, आणि खूप सुंदरसा नाश्ता आणि हॉटेलवाल्यांनी करून दिला आहे। आणि रूम तर तुम्ही पाहूनच घेतले मागे कशा प्रकारचे रूम्स वगैरे अवेलेबल होते। सो चला या नाश्ता करून निघूया। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर भाई सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून समोरचे जे पण ब्लॉग राहील तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेल। सो चला, बाय बाय। भाई कुछ ज़्यादा नहीं हो गया ये, मतलब कुछ भी। तो गाईज आपली ट्रॅव्हल्स आलेली आहे गाडी। तो अशा प्रकारे सर्वजण पॅकिंग केलेले बॅगेस टाकत आहे आतमध्ये। सो इथून आता निघणार आहोत आम्ही ओंकारेश्वर जाण्यासाठी। तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग, कशा प्रकारचे व्ह्यू दिसणार ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार। सो बाय बाय। लावून नाश्ता करण्यासाठी। सो नाश्त्यामध्ये आता करणार आहोत वाव नाईस पावभाजी। सो सॉरी पावभाजी। सो टेस्ट करून पाहणार आहे मॅडम, सांग बरं कसं आहे, कसं आहे? बढिया। सो फायनली गाईज इतका लांब प्रवास करून आपण लगभग 150 किलोमीटर 4 ते 5 घंट्याचा प्रवास करून पोहोचलो आहोत ओंकारेश्वरला। सो आता आतमध्ये जाऊन दर्शन करूया, आणि दर्शन करताना काय कशा प्रकारचे व्ह्यू राहणार सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार। सो कंटिन्यू ब्लॉग पाहत राहायचं। ट्रेनर्स पण येऊन आहे खूप सारे इथं पाहासाठी महादेवाला। आता आम्ही चाललो नर्मदा नदीकडे। सो नर्मदा नदी कशा प्रकारे वाहत आहे ते दाखवणार। आणि इथलं मान्यता आहे कंकर कंकर मे शंकर, म्हणलं तर गोट्यामध्ये पण महादेवच इथं दिसतात तुम्हाला, म्हणजे शिवलिंग रूपातच। तर ते पण तुम्हाला काढून दाखवणार आहोत कशा प्रकारे राहते। सो वेट करा, खाली चाललो आम्ही। व्ह्यू पाहून घ्या गाईज, खूप सुंदरसा वाटत आहे। आणि पाणी यावेळी कमी झालं आहे मागच्या वेळीपेक्षा, आणि थोडा पाणी घेऊन घेतो अंगावर, कारण की आंघोळ तर ऑलरेडी करून आलं, तरी चांगलं पावन पाणी अंगावर घेऊन घेऊ। ते सर्वजण पाप देऊन राहिले आहे, किती पाप केले का। आणि इथं मम्मी सोडत आहे दिवा वगैरे। तुला खरंच पेटणार का तिथं पण? का पकडत आहे का इथं? खेकडे पकडत आहे का? हां
का पकडत आहे सांगा का पकडत आहे अरे सांगते का मी अशी पकडली हे गोटे चोरत आहे मंदिरात बसवते अच्छा देव तो गाईज उतरताना उतरले आता कसं वाटत आहे हा मस्त वाटत आहे जिरली का चढा 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 जल्दी या फोटो काढतो म्हणेन का मार्केट चेक करून घ्या खूप सर्व प्रकारचे शिवलिंग पासून फॅन्सी आयटम भेटून जाईल इथे तुम्हाला तो गाईज ब्रिजचा व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे आणि इथला साईडचा पण पाहून घ्या आणि आपले सर्व चालले फोटो काढत पण दिवस जाते इथला सो चला आतमध्ये जाऊया कसं आहे व्ह्यू ते पण दाखवणार तुम्हाला तो गाईज आरती पकडून निघालो आपण कुठं आहे तेवढे पण हर हर बम बम जम के बोमला रे बम 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 जय श्री महाकाल चेक करा गर्दी कशा प्रकारे लागून आहे तिथून आम्ही इथं आलो आहोत आता इथून जायचं आहे आतमध्ये जय ओंकारेश्वर महाराज के ओम नमः पार्वते पते महादेव गाईज आतमधला व्ह्यू पहा कशा प्रकारे पुरातन काळातले स्ट्रक्चर इथं आहे तो गाईज चांगल्या प्रकारे आमचे दर्शन झालेले आहे यावेळी पण तर लोक उभे राहू थांबून गेले आपले मंडळी तो अशा प्रकारे रोडावर बसून आम्ही पेट पूजा करत आहोत बढिया म्हणजे चिवडा खात आहोत काही बोटिंग करायला आलो होतो आम्ही बट बोट पाणी सोडल्यामुळे बंद आहे फुल्या सो इथं आता आम्ही ममलेश्वर मंदिरात चाललो आहोत इथं वरता आहे वरतून खाली आलो पण अजून डबल वरतं चढायला लागेल सो बाकी मंडळी फोटो काढत बिझी आहे सो पाहू शकता अशा प्रकारे इथला मंदिराचे व्ह्यू आहे आणि आतमध्ये गर्दी खूप मोठी लागलेली आहे तरी पण आतमध्ये जाऊन आपण दर्शन करून या चला सो हा ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे आतमध्ये जाण्याचा रस्ता सो बघूया इथमध्ये शंभू बघू शकता एक खूप सुंदरसा आतमध्ये शिवलिंग वगैरे जहाँ मना है वहाँ सो गाईज फिरणं पूर्ण झालं आहे आपला तो आता आम्ही जाणार आहोत हॉटेलकडे म्हटलं तर महेश्वर जाणार आहोत तो ट्रॅव्हल्स आली आहे आपली चला निघू आता बडे चला निघू भेटू नाही निघू तो मित्रांनो जेवण झालं आहे आपलं ओंकारेश्वरमध्ये महाकाल फॅमिली रेस्टॉरंट जेवण खूप सुंदर होत आहे आणि पॅकिंग घेतलं आहे कारण की जेवण आम्हाला भूक नसल्यामुळे 9 वाजता जेवण करणार आहोत तो इथून महेश्वर जाणार आहोत तो चला बाय बाय सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो महेश्वर आणि आपलं हे हॉटेल आहे महेश हॉटेलचं नाव आहे का नाव आहे बंटी महेशमती हॉटेल सो बाहुबलीचा हॉटेल आम्हालाच मिळाला आहे राहण्यासाठी घर त्याच्या
पाहू शकता असा व्ह्यू आहे बाहेरचा. आणि आतमधूनही डिटेलमध्ये तुम्हाला रूम दाखवणार आहोत, कसं काय सेवा इथं देत आहे आम्हाला प्रॉपरपणे ते पण दाखवणार. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला रूम चेक करायला म्हणजे चेक करून दाखवतो. सो गाईज सर्व डिटेल भरणं झालं आहे. सो आतमधला व्ह्यू चेक करून घ्या. अशा प्रकारे हॉटेलचं मॅनेजमेंट दिसत आहे आणि आपले रूम्स ते पण दाखवून देणार. आणि जिथले पोर्ट्स आहेत त्यांचे पण फोटो तिथं बढिया लावले आहे. आणि रूम पाहून घ्या, खूप सुंदरसं बाहेरचं इंटेरियर दिसत आहे. आणि पाहू आतमधला पण कसं आहे. सो गाईज पाहू शकता खूप सुंदरसं रूम अरेंजमेंट केलं आहे. आणि फॅमिली रूमवर पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला, थांबा. आणि वरती कुठे फॅमिली रूम हे आपलं वे. ओके, हे फॅमिली रूम आहे. सो हे पण चेक करून घ्या. आणि बॉटल्सपासून सर्व उपलब्ध करून दिलं आहे. आणि हे मी एक नंबर सुविधा भेटते ना तुम्हाला. मित्रांनो, इथला जो आपला आदिवासी कल्चर दाखवण्याचा पण प्रयत्न केला आहे. सो मस्तपैकी सुंदरसा बनवला आहे गाईस. हे आमचा फायनल रूम आहे. आणि इथला पण व्ह्यू चेक करून घ्या. खूप छान अरेंजमेंट करून दिलं आहे. साबण, रिमोट, टी व्ही, AC सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहे. मजाक तर नाही करता. आणि इथला आपला बाथरूम पण दाखवून देतो. ते पण खूप साफसूफ चांगला बनवलेला आहे. बरोबर आहे. सो ब्लॉग इथंच मी संपवणार आहोत, कारण की सर्व फिरून आल्यानंतर पूर्णपणे थकून गेलो आहो आणि एनर्जी नाही. सो आता रेस्ट घेणार आहोत. रेस्ट झाल्यानंतर मॉर्निंगला भेटू तुम्हाला न्यू ब्लॉगसोबत. तो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब ठोकत राहा, करत राहा. सो चला, गुड नाईट, टाटा, बाय बाय.